म्हणजे आमच्या लोकांचं भाग्य आहे. कुठे बघा संघर्ष आम्ही जरूर केलेला आहे. 14 वर्ष कुठे बघा 14 वर्ष संघर्ष केलेला आहे. त्याचं फळ आम्हाला आज भेटलं. शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब नेहमी म्हणतात हिंदूंचा सरकार, लोकांचं काम करणारं सरकार, त्यांनी ते दाखवून दिलं. तसं म्हटलं तर एका खात्याचा हा विषय होता, उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांचा, परंतु न कधी भूतो ना भविष्य असा निर्णय झालेला आहे. वास्तविक कॅबिनेटमध्ये हा झाला निर्णय सोन्याचा दिवस. कारण असं मला वाटत ना महाराष्ट्रात कुठे निर्णय झाला असेल. कॅबिनेटचा निर्णय म्हणजे न भूतो ना भविष्य असा निर्णय झालेला आहे. काय अपेक्षित करता अजून की आज जर समजा हे एवढं जर मंजूर झालेलं आहे पुढे भविष्यात असं काय काय उद्योग असतील किंवा हे बघा आमची संस्था ही काम करणारी आहे, उपक्रम राबवणारे आहे. त्यामुळे आम्हाला जो निधी येईल त्याचा मी दुरुपयोग नाही करणार. ते प्रोजेक्ट दिसेल. भाषण देताना आपण भावनिक झाले. हो बरोबर आहे. कसं माहिती वेळ झाला होता आणि चव्हाण साहेबांनी मला सिग्नल दिला होता. आमचे बाजूला जर फिरत होते त्याचे मला आता त्यांना मी तरी म्हटलं शिंदे मला, आणि त्यांनी बोलून दाखवलं. चव्हाण साहेबांनी मला त्यांनी पूर्ण सिग्नल दिला होता, काका बिंदास बोला, काल पण आणि आज पण. कारण त्यांना माहिती आहे परिस्थिती की ती त्यांच्याकडून मी कशी ओढून घेतली होती. आम्ही गेल्या याच महिन्याच्या 18 तारखेला सोमवार होता. चव्हाण साहेब बोलले तुम्ही संकल्प करा, निर्योगाने आपला निकाल लागला पाहिजे आपला. आमच्या संस्थेचे पदाधिकारी आम्ही सगळं होतो. गुरुवार आम्ही संकल्प केला सकाळी 6 वाजता संकल्प केला आणि 25 तारखेला आमच्या लोकांना सांगितलं की चव्हाण साहेब येतात, आपल्याला ते गोड बातमी देणार आहेत, तुम्ही थांबा. आमच्या संस्थेचे लोक निघून गेले पण मी शेवटपर्यंत थांबलो. 12:35 ते आले. मंदिरात एकच जोडपं होतं, त्या जोडप्याला बाजूला केलं, यांना पूजा करून दिली. गाडीजवळ आले. गाडीजवळ माझ्याशी 20 मिनटं बोलत होती. काका आज फडणवीस साहेबांशी आमच्याशी बोलणार आहेत. दुसरं की आमच्या पक्षाचे 50 फॉर्म आल्यात, मागणी केली MLCची, तर त्याच्यात मला शॉर्ट काढायचं आहे. पण मी साहेबांशी बोलणार. आपला आजचा जो आहे ना मंदिराचा काम, जो निर्णय आज झालेला आहे या अनुषंगाने आज एक भूमिपुत्र म्हणून शेवटचा प्रश्न काय वाटतं तुम्हाला की काय असं अजून घडावं? तसं म्हटलं तर आमच्या या पंचक्रोशीतील जे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांची 700 ते 750 एकर गेलेली आहे. आता तुम्ही सांगा, हे आम्हाला काहीच भेटलं नाही ना, तेव्हा काय माती मोळात जमिनी गेल्यात आमच्या.